हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 28 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये राजाच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आहे. अवनीने चक्क राजाला घट्ट मिठी मारली आहे. पण हा चमत्कार झाला तरी कसा? हा चमत्कार कसा होऊ शकतो? अवनी राजाला घट्टमिठी कशी मारू शकते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी तिच्या रूममध्ये येते तर तिला एक पार्सल आलेलं असतं. हे पार्सल खूपच सुंदर असतं. अवनी खुश होते आणि अवनी हे पार्सल उघडून पाहते तर हे चक्क वटसावित्रीचं वाण असतं. याच्यामध्ये नारळ, सूत, फळं, फुलं, पानं या सगळ्या गोष्टी असतात. आणि वटसावित्रीचं हे वाण पाहून अवनी खूप खुश होते आणि अवनी ही लगेच कॉल करते आनंदीला, आनंदी मालिकेतील आनंदीला, आणि म्हणते, आनंदी, तू मला वटसावित्रीचं वाण पाठवलं ना, ते मला भेटलं आहे, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आनंदी म्हणते, अगं त्यात थँक्यू काय? एक सुवासीन दुसऱ्या सुवासिनीला वटसावित्रीचं वाण देतच असते. अवनी म्हणते, पण आपली ओळख ही सोशल मीडियावरची आहे आणि त्यानंतर आपण इचलकरंजीला भेटलो. जेव्हा मी तेथील हेरिटेज वाडा पाहायला आले होते तेव्हाच आपली भेट झाली. आनंदी म्हणते, हो ना, आठवतंय मला. तेव्हा तुझं आर्किटेक्चरचं फायनल इयर होतं आणि तुला एक प्रोजेक्ट करायचा होता. दिवसभर तुझा स्केचेस काढणं, त्यानंतर सगळं मॅनेजमेंट करणं, आर्किटेक्चर रिलेटेड सगळा सर्वे करणं यातच जायचा आणि त्यानंतर आपण रात्रभर गप्पा मारत बसायचो. अवनी म्हणते, हो ना, खरंच तेव्हा खूप छान वाटायचं. परंतु आनंदी, तू मला हे वटसावित्रीचं वाण पाठवलं आहे ना, ते मला काही आवडलेलं नाही आहे. कारण तुला तर माहिती आहे ना, माझं आणि राजाचं लग्न हे कोणत्या परिस्थितीत झालं आहे. तर आनंदी म्हणते, अगं अवनी, मला माहिती आहे तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे, पण शेवटी तू आता एक सुवासीन आहे ना, आणि वटपौर्णिमेच्या दिवशी एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला वाण दिलेलं चांगलं असतं. आणि फक्त नवरा बायकोचं नातं म्हणून नाही, तर इतक्या वर्षानंतर दांगट परिवाराला बाईचा आशीर्वाद मिळाला आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना फळला पाहिजे. तुझं संपूर्ण कुटुंब आनंदी राहायला हवं, त्यासाठी मी हे वाण पाठवलं आहे. अवनी म्हणते, ठीक आहे आनंदी, नक्कीच तुझं हे वाण मी स्वीकारते. आनंदीला सुद्धा खूप आनंद होतो. आनंदी म्हणते, अवनी, तुझ्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, हौसमौस सगळं पूर्ण व्हावं अशीच मी देवीआईकडे प्रार्थना करेल. अवनी म्हणते, मी सुद्धा अशीच प्रार्थना करेल, तू सुद्धा सुखी राहा. चल बोलूया नंतर. असं म्हणून अवनी फोन कट करते. अवनी या वटपौर्णिमेच्या वाणाकडे पाहते आणि खूप खुश होते. आणि मग मालिकेच्या मुख्य कथेला सुरुवात होते. यशोदा हा संध्याकाळचा स्वयंपाक बनवत असतो रात्रीच्या जेवणासाठी आणि आपला धन्या त्याला दिवसभर काय काय घडलं ते सगळं सांगतो आणि म्हणतो, अरे हे आठवं आश्चर्य झालं, आपल्या अण्णाने आजपर्यंत आपल्यासाठी काहीच बनवलं नाही, पण आता सुनबाई आली तर सुनबाईसाठी डायरेक्ट अंडा भुर्जी बनवली. यशोदा म्हणतो, मला सुद्धा आश्चर्य वाटतंय, हा चमत्कार घडला तरी कसा? धन्या म्हणतो, अरे चमत्कारच आहे ना, मला असं वाटलं ते असं काही करणार नाही आणि इतके खुश होते, इतके खुश होते, थांब मी फोटोसुद्धा काढलाय, कसे असताय पहा. असं म्हणून धन्या यशोदाला फोटोसुद्धा दाखवतो. धन्या म्हणतो, खरंच बाईचा आशीर्वाद मिळाल्यावर इतक्या भारी भारी गोष्टी घडताय ना आपल्या घरात, मला असं कधी वाटलंच नव्हतं. तुला माहिती आहे का यशोदा, आज आहे ना मी आपल्या वहिनीची कंपनी खूप एन्जॉय केली. दुपारी मी त्यांच्याबरोबरच होतो, मला एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं ना की काय सांगू तुला. हे सगळं ऐकून यशोदाला खूप वाईट वाटतं. यशोदा मनात विचार करतो, हे सगळे किती खुश आहेत, अण्णा किती खुश आहेत, धन्या किती खुश आहे, आणि जेव्हा त्यांना कळेल की अवनी आणि राजाचं लग्न खोटं आहे, अवनी कायमसाठी या घरात राहणार नाही आहे, तेव्हा यांना किती वाईट वाटेल, यांची काय अवस्था होईल, असाच विचार यशोदा करतो. आणि तेवढ्यात अवनी किचनमध्ये येते आणि म्हणते, खरंच अण्णा किती छान गातात ना, एकदम तल्लीन होऊन. तर धन्या म्हणतो, ते तल्लीन होऊन नाही तर टल्लीन होऊन गाणं गातात. यशोदा म्हणतो, ए गप्रे, काय बोलतोय? अवनी हे ऐकते. अवनी म्हणते, नाही छान गातात ते. तर धन्या म्हणतो, हो खूप छान गातात, आम्ही तर त्यांना त्या गाण्याच्या प्रोग्राममध्ये पाठवणार होतो, पण त्या प्रोग्रामआधी ते स्वतःचा पिण्याचा प्रोग्राम करतील म्हणून पाठवलं नाही. धन्या हसत असतो, पण अवनीला सुद्धा हे जोक आवडतात. तेवढ्यात राजा तेथे येतो आणि म्हणतो, ए यशोदा, खूप भूक लागली आहे, दे ना काहीतरी खायला. यशोदा म्हणतो, होतंय गरम गरम, बस तू, वाढतो मी. अवनी त्याच्याकडे रागारागाने पाहते. यशोदा राजाला विचारतो, काय झालं?
आज तू नानाला भेटायला गेला होतास ना, चिडला असेल ना. तसा माणूस चांगला आहे, पण कधी कधी उगाच चिडत असतो. तुझे खाडे पडले म्हणून चिडला असेल. काय बोलला? राजा विचार करतो, आता नोकरी गेली हे कसं सांगू. राजा म्हणतो, अरे काय बोलणार आहे, काय नाही बोलला. आता त्याला माहिती आहे की माझ्याशिवाय त्याचा काही कामधंदा चालायचा नाही, त्यामुळे तो आपल्याला काही बोलत नाही. तू तेच चौकशा करणार आहे का? मला इथे एवढी भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडत आहे, दे बरं मला खायला. तर अवनी म्हणते, नुसते खा खा करतात. तो यशोदा इतकी कामं करतो, त्या यशोदाला काही मदत करायला पाहिजे ना. अवनीला यशोदा सांगतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. अवनी विचारते, यशोदा मी तुम्हाला काही मदत करू का? चला आज मी तुम्हाला मदत करते. तर धन्या हा लगेच यशोदाच्या बाजूने येतो आणि म्हणतो, काय नको करू देऊ, साधा कांदा पण चिरता येत नाही, सगळी वाट लावेल. अवनी हे ऐकते आणि म्हणते, नसेल येत मला कांदा कापता, मी दुसरी काही मदत करते, मी तुम्हाला टमाटे आणि मिरच्या धुवून देते. असं म्हणून अवनी ही टमाटे धुवत असते. मग मिरची तर एक एक मिरची, जसं काही आपण लहान बाळाला आंघोळ घालतोय तशी एक एक मिरची धुते. धन्या, यशोदा, राजा हे सगळं पाहत असतात. मग अवनी टमाटासुद्धा एकदम प्रेमाने हळूहळू चांगला धुवून काढते. राजा म्हणतो, ए धन्या, आपल्याकडे पावडर गंध आहे का रे? धन्या विचारतो, का? राजा म्हणतो, आता यांनी त्या टमाट्याला आंघोळ तर घातली आहे, मग आपण काय करू, त्याला आहे ना गंध पावडर लावू आणि शाळेत पाठवू बरं का. धन्या खुदू हसू लागतो. अवनी राजाकडे रागारागाने पाहते. यशोदा डोळे दाखवतो, हे काय बोलतोय? राजा म्हणतो, नाही आता आंघोळ तर घातली आहेस ना, मग आपल्याकडे दप्तरसुद्धा आहे, धन्याचं दप्तर घेऊन त्यांना शाळेत पाठवू. अवनी खूप चिडते आणि हात आपटते, त्यामुळे हे सगळे टमाटे खाली पडतात. यशोदा सगळे टमाटे उचलतो आणि म्हणतो, राहू द्या, मी तुम्हाला शिकवतो कसं सगळं धुवायचं. मग तो मोठी एक टोपली घेतो आणि त्यात एक एक टमाटा ठेवून वरतून पाणी टाकायला सांगतो अवनीला आणि हे टमाटे धुवून काढतो. यशोदा सांगतो, खूप सोपं आहे, जमेल तुम्हाला हळूहळू. आणि तेवढ्यात पाण्या घरी येतो. राजा म्हणतो, आला एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आला. अवनी ही पाण्याकडे पाहते. पाण्या हा अवनीला म्हणतो, वहिनी सॉरी. अवनी त्याच्याकडे पाहतच राहते. राजा, यशोदा, धन्याला खूप आनंद होतो आणि पाण्या म्हणतो, आज जे काही झालं ना ते खरंच चुकलं माझं, त्यासाठी खरंच सॉरी. अवनी पुढे येते आणि म्हणते, इट्स ओके, खरं तर मी सुद्धा सॉरी म्हणायला पाहिजे, मी सुद्धा सॉरी. तर पाण्या म्हणतो, नाही वहिनी, तुमची काही चूक नव्हती, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. आणि मग पाण्या हा चक्क अवनीला गिफ्ट देतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. धन्या म्हणतो, ए बाबो, गिफ्ट? अवनी विचारते, हे कोणासाठी? पाण्या म्हणतो, तुमच्यासाठी. अवनी हे गिफ्ट घेते आणि म्हणते, अरे खरंच याची काही गरज नव्हती. तर पाण्या म्हणतो, असं कसं? माझा तो गॅरेजवरचा मित्र आहे ना संभ्या, तो मला म्हणाला सॉरी म्हणायचं असलं की गिफ्ट द्यायचं, मग सॉरी लगेच ॲक्सेप्ट होतं. अवनी म्हणते, खरंच खूप छान गिफ्ट आहे. तर धन्या हा डोकंच खाजू लागतो आणि अवनीकडून हे गिफ्ट घेऊन म्हणतो, दाखवा मला काय आहे. पाण्या म्हणतो, ए थांब ना, वहिनीचं गिफ्ट आहे. पण धन्या काही ऐकत नाही. या दोघांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू होते. पण धन्या शेवटी हे गिफ्ट उघडतोच आणि यामध्ये चक्क एक चहा कॉफी पिण्याचा मग असतो. धन्या म्हणतो, अय्यो, म्हणजे फक्त हात उघडला तरी मग? अरे मला तर किती मारलंय तू, मला आहे ना, मला सुद्धा मग पाहिजे. राजा म्हणतो, हा मला पण पाहिजे. धन्या म्हणतो, मला लय मारलंय, मला आहे ना 1 डझन मग पाहिजे, चल काढ काढ माझे सगळे मग. अवनी म्हणते, अरे काय छळताय तुम्ही, त्या बिचाराने माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट आणलं आणि तुम्ही त्याला चिडवताय, चिडू नका त्याला. तर राजा म्हणतो, खरंय, पाण्या किती रुपयाला आणले रे तू हे गिफ्ट? धन्या हा विचारतो, सांगेल ना, तो सांगेल, नक्की सांगेल. पाण्या सांगतो, 500 रुपयाला पडलं. तेवढ्यात राजा या कपवर किंमत पाहतो, त्यावर 250 रुपये लिहिलेलं असतं. राजा म्हणतो, अरे यावर तर 250 रुपये लिहिलं आहे. धन्या म्हणतो, मग 500 कुठे दिले? अजून एक घेतलंय वाटतं गिफ्ट, कोणासाठी घेतलं सांग. पाण्या म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला 500ला पडलं, मी काय खोटं बोलत नाही. राजा विचारतो, अरे पण एक्स्ट्रा 250 रुपये कुठे गेले? धन्या म्हणतो, गेले असन, पाहिलं असन त्याने पायल असन त्याने पायल. हे ऐकून राजा खुदू हसू लागतो आणि त्यानंतर अवनी हे गिफ्ट हातात घेते, मग घेते आणि म्हणते, खरंच मला हे गिफ्ट खूप आवडलं आहे, खूप छान आहे गिफ्ट, थँक्यू. पाण्यालाही आनंद होतो. अवनी, पाण्या आणि घरातले सगळेजण एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. या दोघांमधील मनमुटाव भांडण हे मिटलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर महेश याला चक्क दत्ता कॉल करतो आणि म्हणतो, साहेब काय भारी गिफ्ट दिलं तुम्ही,
काय नशा चढली आहे एकदम भारी. महेश चिडून म्हणतो, म्हणजे तू मला यासाठी कॉल केला आहे का मी दिलेली दारूची बाटली चांगली आहे, अरे घड्याळ पाहून कॉल करतो की नाही. तर दत्ता आपलं घड्याळ पाहतो आणि म्हणतो, नाही ना हो साहेब, घड्याळ पाहून कॉलच करत नाही, माझ्याकडे घड्याळच नाही आहे. एक काम करा, पुढच्या वेळेस येताना आहे ना माझ्यासाठी महागातला घड्याळ घेऊन या. तर महेश चिडून म्हणतो, ए हावरट माणसा, पुन्हा एकदा मला असा टाईमपास करण्यासाठी कॉल केला ना तर तिथे येऊन कपडे काढून मारेल तुला. तर दत्ता हा मस्त दारूचा ग्लास घेतो आणि म्हणतो, साहेब ते महत्त्वाच्या कामासाठीच फोन केला आहे, तुमचं लग्न झालं आहे का. तर हा महेश म्हणतो, काय माझ्या लग्नाचा काय संबंध. तर दत्ता म्हणतो, अहो एक लय भारी पोरगी आहे आपल्याकडं, तिला लहानची मोठी होताना पाहिलं आहे. अहो आपली भाचीच आहे नमिता, लय चांगली पोरगी आहे, नशीब काढल तुमचं, सुखी राहाल तुम्ही, एकदम लक्ष्मीनारायणसारखा जोडा होईल तुमचा. तुमची बहीण त्या राजाला काही शोभत नाही हो. महेश चिडून म्हणतो, अरे तुझी बडबड बंद कर, माझं लग्न झालंय आधीच. दत्ता विचारतो, झालंय, तुमचं लग्न झालंय काय यार, शेवटी तुमचा बॅड लक. महेश विचारतो, काय. दत्ता म्हणतो, नाही नाही आमचा बॅड लक, आमचा बॅड लक, तुमचा कसला बॅड लक. महेश चिडून म्हणतो, पुन्हा असा फालतू कॉल मला केला ना तर तुला सोडणार नाही. आणि महेश फोन कट करतो. आणि इकडे पायल ही नमिताला भेटायला तिच्या घराबाहेर आलेली असते आणि नमीला पाहताच पायल हंबरडा फोडते, जोरजोरात रडू लागते. तर नमी तिचं तोंडच दाबते आणि म्हणते, आता मी समोरच आहे ना, एवढं जोरात रडण्याची काय गरज आहे. तर पायल सांगते, मला लय मोठा विश्वासघात झाला आहे, मी लय मोठा घात झाला आहे माझा, माझा पानू. नमी म्हणते, पानू पानू रडणं याच्याशिवाय तुझं काही सुरू आहे का, फोनवर पण तेच सांगत होती, अगं सांग ना नेमकं काय झालं आहे. आणि मग पायल दिवसभरात काय घडलं ते सगळं सांगते. मी सकाळी सकाळी पानूला भेटायला गॅरेजवर गेले, पानू तेथे नव्हता. नमी म्हणते पुढे. पायल सांगते, मग मी तुम्हाला फोन केला, तुम्ही सांगितलं तो तेथे गॅरेजवर येतोय, मग मी गॅरेजवर गेले आणि तेथे माझा पानू माझ्याशी खूप वाईट वागला, मला तेथून हाकलून दिलं, माझ्याशी ब्रेकअपच करून टाकला. आणि पुन्हा एकदा पायल जोरजोरात रडू लागते, हंबरडा फोडते. नमी म्हणते, उगी उगी सांग पुढे काय झालं. पायल सांगते, मग माझी मैत्रीण म्हणाली त्याच्यासाठी गिफ्ट घे, त्याला गिफ्ट दे. नमी विचारते, तू त्याला गिफ्ट दिलं. पायल सांगते, गिफ्ट घ्यायला मी गेले पण त्याच दुकानात माझा पानू होता आणि तो एका दुसऱ्या पोरीसाठी गिफ्ट घेत होता, असं म्हणून ती पुन्हा रडू लागते. पायल म्हणते, तो कसला दुसऱ्या पोरीसाठी गिफ्ट घेतोय, अशा चिडक्या पोराच्या प्रेमात कोण पोरगी पडणार आहे. तर पायल म्हणते, कोण पोरगीने पडणार, पण तो तर दुसऱ्या पोरीच्या प्रेमात पडू शकतो, तुम्हाला त्या नकटीला शोधून काढावं लागेल, तुम्ही बसा आत्ताच्या आपण त्या नकटीला शोधून काढू. तर नमी म्हणते, अगं मी आहे ना, मी जिवंत असताना तू कशाला टेन्शन घेते, आता ते का माझ्यावर सोपव, मी त्या धन्याला आणि राजाला विचारते तो पाण्या कोणत्या पोरीच्या प्रेमात पडलाय का, आणि मग तुला सांगते, आता तू घरी जा. पायल पुन्हा एकदा रडू लागते ढसाढसा आणि नमी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप कॉमेडी आहे. आणि मग इकडे यशोदाच्या घरी सगळेजण जेवणाची तयारी करत असतात, पण अवनीचं अजूनही लक्ष धोंडी अण्णाकडेच असतं. आणि मग पाण्या सगळेजण हे जेवायला बसणार, इतक्यात धन्या विचारतो, काय रे पाण्यादा, तुझं आणि पायल वहिनीचं फायनल ब्रेकअप झालं आहे का. यशोदा हे ऐकत असतो. पाण्या म्हणतो, ए काय रे फायनल ब्रेकअप काय, आणि वहिनी काय, ती काय आपली वहिनी नव्हती, आणि ब्रेकअप व्हायला प्रेम असं लागतं ना, प्रेम बीम काय नव्हतं. धन्या म्हणतो, हो का, उगाचच मग ती रोज तुला गाडी घेऊन भेटायला येते का गॅरेजवर. पाण्या म्हणतो, तू थोडा जास्तच बोलायला लागले असं नाही वाटत का. तेवढ्यात राजा हा अवनीसाठी बसायला बस्तर घेऊन येतो आणि अवनीला म्हणतो, चला बसायला, आपण सगळे जेवणाला बसूया. सगळेजण जेवायला बसतात. तर अवनी म्हणते, असे कसे रे तुम्ही, तेथे अण्णा एकटेच बाहेर बसले आणि तुम्ही सगळे जेवायला सुद्धा बसले. धन्या म्हणतो, अहो वहिनी तुम्हाला सांगितलं आहे ना, त्यांचा स्पेशल प्रोग्राम असतो त्यांच्या स्पेशल मित्राबरोबर, त्याच्याबरोबर जेवायला बसतात ते. तर अवनी म्हणते, नाही नाही, तो मित्र खूप वाईट आहे, आपण आहे ना अण्णाला आपल्याबरोबर जेवायला बोलूया. यशोदा म्हणतो, अहो ते नाही येणार. राजा म्हणतो, नाही यायचे ते. अवनी म्हणते, ते नाही आले तर मी सुद्धा नाही जेवणार, माझ्या घशाखाली घासच नाही उतरणार. राजा जा त्यांना बोलून आण. राजा म्हणतो, कोण मी, ठीक आहे, असं म्हणून राजा बाहेर जातो. सगळे खुश होतात. तर धोंडियांना हे बाहेर बसून आकाशातले तारे पाहत असतात. तेवढ्यात राजा येतो आणि म्हणतो, ओ अण्णा चला आमच्याबरोबर जेवायला मध्ये. तर धोंडियांना विचारतो,
मी नाही येणार, मी माझा प्रोग्राम इथेच करणार. राजा म्हणतो गुपचूप चला बरं का, शेवटचं सांगतोय. तर धोंडी अण्णा विचारतो वाय सो फोर्स, वाय डू यू फोर्स मी. राजा म्हणतो अहो अण्णा चला, तुम्हाला आता दोनच ऑप्शन आहे, एक तर तुमचा हा प्रोग्राम रद्द करा, नाहीतर मग पोस्टपोन करा. धोंडी अण्णा विचारतो पण वाय सो फोर्स, मी तुला विचारतो कसला एवढा फोर्स आहे. राजा म्हणतो ओह तुम्हाला बोलवायची ना मला बिलकुल हौस नाही आहे, पण तुमची सुनबाई अडून बसली आहे, म्हणतीये अण्णा आल्याशिवाय मी जेवणार नाही, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही, म्हणून तुम्हाला बोलवतोय. अण्णा विचारतो काय, अरे काय माणूस आहे तू, आधी सांगायचं ना, आणि चल लवकर चल, आणि माझी सुनबाई म्हणते म्हणून तुला बोलवतोय, नाही तुला बोलवलं पण नसतं, नाहीतर बस तू येथे बाहेर, असं म्हणून अण्णा आतमध्ये निघून जातात. राजा खूप खुश होतो आणि म्हणतो रॉकी द फादर, खरंच रॉकी द फादर आहे. अण्णा आतमध्ये येतात, त्यांच्या मागे राजा येतो. मग अवनीसुद्धा जेवायला बसते. सगळे जेवायला बसलेले असतात आणि अण्णाची जेवणाची स्टाईल वेगळीच असते. त्यांच्या ताटामध्ये पोळी भाजी भात असतो आणि अण्णा एकाच वेळेस सगळ्या पोळीचे तुकडे करतात, मग भात पोळी एकत्र करतात, त्यावर भाजी टाकतात, सगळ्याचा रगडा करतात. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की ही कोणती खाण्याची पद्धत आहे. आणि मग अण्णा चक्क आपल्या 5ही बोटांची एक मूठ बनवून एवढा मोठा घास खाऊन टाकतात. अवनी धन्या पाण्या राजा यशोदा त्यांच्याकडे पाहतच राहतात. अवनीचा घास हा एवढा एवढासा असतो आणि धोंडी अण्णा हे 2च घासामध्ये पूर्णच्या पूर्ण ताट खाली करून टाकतात. अवनी त्यांच्याकडे पाहतच राहते आणि धन्या राजा यांना सुद्धा वाटतं अरे ही कोणती पद्धत आहे खाण्याची. राजाला तर खूप कसंसं वाटतं. मग धन्या हा अवनीला सांगतो म्हटलं होतं ना त्यांना त्यांचा प्रोग्राम करू दे, आता पहा ते इथे काय करताय. आणि अचानक धोंडी अण्णाला जोरजोरात ढेकर येऊ लागतात. आणि अवनी हसत असते. राजा हा धोंडी अण्णाला जोरात चिमटी काढतो. धोंडी अण्णा विचारतो काय रे चिमटी कशाला काढली. राजा इशारा करतो गप्पा बसा नीट जेवा. तेव्हा कुठे धोंडी अण्णाला समजतं नीट जेवायचंय. मग राजा त्यांना सांगतो छोटे छोटे घास खा. आणि अवनी जेवढे जेवढे घास खात असते धोंडी अण्णासुद्धा एवढे एवढे बारीक बारीक घास घेतो आणि एवढे एवढे घास खात असतो. त्यांच्याकडे पाहून पाण्या धन्या यशोदा सगळे हसू लागतात. अवनीसुद्धा हसत असते. धोंडी अण्णाचे 5ही बोटं भरलेले असतात आणि धोंडी अण्णा मग कसे बसे खाण्याचा प्रयत्न करतात. अवनीला दिसू नये म्हणून तोंड बाजूला करून आपलं एक एक बोट साफ करतात. अवनी त्यांच्याकडे पाहून हसत असते. राजा यशोदा पाण्या सगळे हसत असतात. अवनीला तर खूप मजा येते की धोंडी अण्णा ज्या पद्धतीने जेवताय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका खरंच स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात भारी मालिका आहे. जी मालिका पाहताना खरंच खूप मजा येते. आणि आता हळूहळू अवनी या घरात रमायला लागली आहे आणि हे जे सगळे सीन्स आहे जे काही होतं आहे ना ते पाहायला खूप खूप मजा येते, यात शंका नाही. आता हळूहळू अवनी कायमच या घरचीच होऊन जाईल, घरातील सगळ्या माणसांना जीव लावेल, यात शंका नाही. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी अवनीने धोंडी अण्णाला सुद्धा एकत्र जेवायला बसवलं आहे आणि घरातील सगळ्यांना ती जीव लावतीये. पाण्या आणि तिचं भांडणसुद्धा मिटलं. मग राजाने तिची चेष्टा केली. अवनी यशोदाला घरात मदतसुद्धा करायला लागली आहे. आजचा एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा आणि अवनीच्या रूममधून जोरजोरात आवाज येईल. त्यामुळे यशोदा पाण्या धन्या सगळे त्यांच्या रूममध्ये येतील आणि तेव्हा अवनीने चक्क राजाला घट्ट मिठी मारलेली असेल. त्यामुळे सगळे खूप लाजतील आणि विचारतील काय झालं. अवनी सांगेल आमच्या रूममध्ये उंदीर आहे उंदीर, आणि मग सगळे उंदीर शोधायला लागतील. घरात चांगलाच आरडाओरडा होईल. उंदीर कुठे, इकडे पाहिला तिकडे पाहिला तिकडे पाहिला. तेवढ्यात हा आरडाओरडा ऐकून धोंडी अण्णा येईल आणि विचारेल काय झालं रे. सगळे सांगतील ओ अण्णा रूममध्ये उंदीर आहे. अण्णा चिडून म्हणेल अरे लाजाने वाटत का तुम्हाला, माझ्या सुनबाईच्या रूममध्ये उंदीर आहे, उंदीरला तुम्ही घुसूच कसं दिलं, आता त्या उंदराला मी काही सोडत नाही. मग धोंडी अण्णा सगळ्यांना रूम बाहेर काढतील आणि मग एकटेच या उंदराला शोधायला लागतील. आणि धोंडी अण्णाला खरंच हा उंदीर सापडणार सुद्धा. धोंडी अण्णा चक्क या उंदराची शेपटी पकडून त्याला असा हातात झुलवत 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 घराबाहेर घेऊन येतील.
पण अवनी या उंदराला खूप घाबरणार आणि राजाच्या मागेच लपेल आणि धोंड्यांना म्हणतील, सुनबाई घाबरायचं नाही, पाहिलं का याला कसं पकडून आणलं, माफी मागतोय तो तुझी. आणि अवनी या उंदराला पाहून खूप घाबरणार, पण धोंड्यांना काही घाबरणार नाही. हा सीन पाहायला खरंच खूप भारी असणार आहे, खूप मजा येणार आहे. पण या उंदरामुळे राजाची खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे एवढं मात्र नक्की. चक्क अवनीने राजाला घट्ट मिठी मारली आहे आणि ते सुद्धा सगळ्यांसमोर. त्यामुळे सगळ्यांच्या काळजाचा ठोका एकदा चुकलाच होता की हे सगळं आपण नेमकं पाहतोय तरी काय. फ्रेंड्स, खरंच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा आवडते की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.